पुढच्या काळामध्ये कोकणात जर या निवडणुकांमध्ये नजर टाकली तर शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही मुळात संपुष्टात आली, भुईसपाट झाली, अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं. काय कारण वाटतंय? गड म्हणजे बाळासाहेब असताना शिवसेनेचा गड कोकण होता आणि त्या कोकणामध्ये आता शिवसेना नेस्तनाबूत होते. बाळासाहेबांचा शिवसेनेचा गड आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही तो राखलेला आहे. असं नाही की बाळासाहेबांचा गड शिंदे साहेबांनी ढासळून टाकला, उलटा आम्ही तो व्यवस्थित राखलेला आहे. कदाचित कांकणभर आम्ही पुढाने वाढवतो आहे. कारण आज जर आपण पाहिलात सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, हे 5 जिल्हे आज जर आपण त्यातनं नजर फिरवलीत तर आज आम्ही सुशिक्षित आहोत. आता उद्धव साहेबांना का राखता आला नाही किंवा का नाही हे त्यांना माहिती, परंतु त्यातलीच काही लोक आज शिंदे साहेबांच्या सोबत म्हणजे आम्ही आता काम करतो धरून झाला. काही गावं पूर्वी आमचे जरी इकडं आलो शिंदे साहेबांकडं तरी ती तिकडं थांबली होती. मग त्याने आम्ही शिंदे साहेबांनी कामं केली, गावोगावी रस्ते पोचवले, सभामंडप पोचवले, पाण्याच्या योजना पोचवल्या, अंतर्गत कामं केली. त्यानंतर एखाद्या जर प्रसंग आला त्याला पाठीपुढं पाहिल्याने त्याला मदत केली. आमच्या इकडं पूर येतो आहे, दरडी कोसळत आहेत, तेव्हा सडळ हस्ताने मदत करणारा नेता म्हणून शिंदे साहेबांची प्रतिमा आहे. आज जेव्हा आमचा 2021ला महापूर आला, आज त्यांनी मला त्यावेळेला एवढं साहित्य दिलं, पहिले कोरोनामध्ये दिलं म्हणजे औषधं दिली, साहित्य दिले, कपडे सगळं दिलं. पण ज्यावेळेला महापूर आला त्यावेळेला ट्रक भरून भरून साहित्य दिलं. त्यानंतर कपडे दिले, अगदी महिलांपासून पुरुषांपासून लहान मुलांना सगळ्यांना, आणि औषधं 8 दिवस दवाखाने ठेवले. आणि त्यानंतर स्वतः महाड शहर एवढं उद्ध्वस्त झालं होतं ते पूर्ववत करून दिलं. ह्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला, त्यानंतर जे लोक माझे मृत्युमुखी काही पडलेत त्यांना मदत केली. पण उद्धव साहेब मदत करत नव्हते या सगळ्यात? नाही ना, मग ते फरक काय आहे? काय प्रॉब्लेम? तुमचं कधी बोलणं होतं म्हणजे तुम्ही शिवसेना ठाकरेंची सेना सोडून शिंदेंच्या सेनेबरोबर जेव्हा तुम्ही आलात त्याच्यानंतर उद्धव साहेबांशी कधी चर्चा झाली उद्धव ठाकरेंशी की काय, कधी काही भेट, कुठे विधिमंडळात समोर होते काय नाही, पण तसं काही चर्चा नाही किंवा बोलणं, कधी बोलणं पण नाही? काय संपर्क किंवा काय नाही, तसं प्रश्न आला नाही ना. कारण आम्हाला तशी पण काय अडचण नव्हती किंवा काय नव्हती. शिंदेसाहेब आम्हाला व्यवस्थित सांभाळत होते. काय प्रसंग आला, माझ्या एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्यावरती कोणावर मोठा प्रसंग आला, काय ऑपरेशन आलं, साहेबांना सांगितलं, साहेब त्यांना मदत करा, लगेच साहेब करत होते. नाही, पण या परिस्थितीमध्ये चर्चा होती की 2 सेना एकमेकाला मदत करतील, छुप्या पद्धतीनं मदत करतील, अशी जी चर्चा सुरू होती की शिंदे संपर्कात आहेत मातोश्रीच्या किंवा आतून काही चर्चा सुरू आहे, काय खरोखर चर्चा सुरू आहे? काय? अजिबात नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. हे साप चुकीचं जे कोण बोलतोय तो, आम्ही सांगितलं ना, आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे मंडळी आहोत. शिंदे साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या सोबत ज्या दिवशी एकत्रपणा आला तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत कुठं तसं झालेलं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.